प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदने जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असे भगवंत सारखे भक्त असणारे माझे देवनी असे तुकोबराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. सांगताय कोण? महाराज. काय सांगतात? आईपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. सांगताय कोणाला? आपल्याला, माणसाला. आता तुम्ही बरेच म्हणजे म्हणताल, महाराज आईपेक्षा आणि वडिलांच्या पेक्षा संत श्रेष्ठ कसे? तर ते श्रेष्ठच आहेत. ते कसे ते थोडक्यात सांगते. साधारण आई बाबा काय करतात? आई वडील आपल्याला जन्माला घालतात, छोटे छोटे घास मुखात भरवतात, बोटाल धरून चालायला शिकवतात. आपण लहानाचं मोठं होतो, तारुण्यात येतो, नावागावाचा मुलगा पाहतात, पोरीचं लग्न लावून देतात. नावागावाची मुलगी पाहतात, मुलाचं लग्न लावून देतात आणि संसाराच्या राडगाडग्यात गुंतवतात. कोण? आई बाबा. आणि संत काय करतात? संसाराच्या राडगाडग्यात गुंतवत नाहीत. संसाराच्याच नव्हे तर जन्म मृत्यूच्या राडगाडग्यातून सोडवतात. म्हणून आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ. मग असे सर्व श्रेष्ठ असणारे संत येतात कशासाठी बाबा? आपलं येणं कशासाठी आहे? आपण कशासाठी येतो? महाराज बोलता बोलता माणसं म्हणतात, हा येतोपर्यंत खाऊन पिऊन घ्या, मेलं म्हणजे गेलं. आपलं येणं खावे प्यावे लावे सोप्या भाषेत सांगितलं, खावं प्यावं लेवं नेसावं. महाराज मेलं म्हणजे गेलं अशी माणसं म्हणतात, आहे का नाही? पण मला सांगा, खाऊ नका हे आम्हाला बी नाही म्हणायचं तुम्हाला, हे की नाही? पिऊ नका हे पण नाही सांगायचं. लेवं नेसावं, आपण काय खावं हे मात्र आम्हाला निश्चित सांगायचंय. प्यावं, पण काय प्यावं हे बी सांगायचंय, हे की नाही? बरं, हे कोणाला नाही समजलं तरी चालेल, पण कुणाला कळलं पाहिजे? माणसाला कळलं पाहिजे ना. आता म्हशीला कोणता साबण लावला, आंघोळ घातली, चल ग बाई कीर्तनाला म्हणते, येईल का? बरं येऊन उपयोग तरी काय? बैलाच्या किती पाया पडल्या येडे घातले, चल रे बाबा आपण दरीला, ते येईल का? बरं येऊन उपयोग काय? मला सांगा, सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. माळ, गंध, बुक्का, आळंदी, पंढरी, कीर्तन, प्रवचन, गीता, गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, भागवत हा विषय नेमका आहे कोणासाठी? कोणासाठी आहे? माणसासाठी आहे, माणसासाठी. पण माणसांनी समजून घेतलं का? हा, माळ आपल्यासाठी आहे, पण कधी घालायची? अनादी कालचं तत्वज्ञान आहे, अनादी. खूप दिवसापूर्वी साधू संतांनी सांगितलं, माळ घाला, गंध लावा, माळा घाला, गंध लावा. साधू संत सांगत आले. 4-2% लोकांनी माळा घातल्या. त्यांच्यानंतर आपल्यासारखी महाराज मंडळी सांगत आली, काय? माळ घाला बाबा, गंध लावा बाबा, पंढरीला या, कीर्तनाला या. सांगितलं का नाही? पुन्हा 4-2% लोकांनी माळा घातल्या. पण आला ना गपकेस कोरोना. काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या, हे का नाही? काहींनी पॉझिटिव्ह आल्या आल्या काढल्या, काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या. किती इमानदार आहे आपण? हा, खरंच इमानदारी का देवाच्या दारात? सांगायचं तात्पर्य एवढंच की हा सगळा विषय जो आहे तो माणसासाठी. अजून सोप्या भाषेत, कमीत कमी ज्यांच्यासाठी वस्त्र आहे त्यांच्यासाठी शास्त्र आहे. अख्ख्या सृष्टी तलावरती एकच जात अशी आहे, ती म्हणजे माणसाची, आणि तीच जात वस्त्र परिधान करते. दुसरं कोणीही वस्त्र परिधान करत नाही. करतोय का? नाही करत.
करतो का? आपली इज्जत आहे, आपली इमेज आहे, आपल्याला लाज आहे की नाही? आम्ही त्यासाठी वस्त्र परिधान केलं. पण शास्त्र बघितलं का? शास्त्र महाराज आमच्या घरात ज्ञानेश्वरी बरं का, हरिपाठ आहे बरं का, भागवत आहे बरं का. आम्ही लाल कपड्यात गुंडाळले आणि देवाच्या फरतळीत वर ठेवून दिले. वरून उदबत्त्या ओळल्या आणि पाया पडलो. मला सांगा, ढीक बरे उदबत्त्या ओळल्या आणि जिंदगी बरे पाया पडला तरी समजेल का काय विषय मांडायचा आहे? वरून उदबत्त्या ओवळून समजत नाही माऊलीला ज्ञानेश्वरीत काय म्हणायचंय. लोकांनी ज्ञानेश्वऱ्या वाचू वाचू फाडल्या. आळंदीच्या पंढरच्या वाऱ्या करू करू गुडघे कामातून गेले. पण ज्ञानेश्वरी का वाचायची आणि पंढरीची वारी का करायची हे कळलं नाही. म्हणून आता सांगायचं तात्पर्य काय झालंय ते आता थांबवा. वाचलोय ना कोरोनातून, गेली ना डोळ्या देखत बरीच माणसं. वाचलोय, आता हे आयुष्य बोन समजा. राहिलेत ना 4-2 दिवस, 4-6 महिने, 4-6 वर्ष. कुणी बघितलं उद्याच दिवस? राहिलेल्या दिवसांच्या साठी तुकोबराय सांगतात आमचे, आता तरी पुढे, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी सकलांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांना दंडवत घालून पाया पडून सांगितलं की डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढा बर का, यांची आडवाडवी त्यांची जिरवाजिरवी थांबवा बर का, आणि शास्त्र शुद्ध परमार्थ करा. ऐकलं का आपण? चला, महाराजांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं. काढा तंबाखू, टाइमपास केला, टाइमपास. पण लक्षात ठेवा, कीर्तन हा विषय टाइमपास साठी मुळीच नाही. प्रवचन हा विषय मनोरंजनासाठी अजिबात नाही. शास्त्र शुद्ध, सुखी आणि समाधानी राहण्याचा राजमार्ग फक्त इथं शिकवला जातो. इंजिनियर, वकील, डिप्लोमा, डिग्री, पायलट तिकडं नाही. तिकडं काय शिकवतात? साधारण फाईल कशी भरावी, ड्युटी कशी करावी आणि पॅकेज कसं घ्यावं हे शिकवतात का? जीवन कसं जगावं हे शिकवतात का? तिकडं जर जीवन कसं जगावं हे शिकवलं असतं तर पेपरला हेडिंगला बातमी आली नसती, IPS आहे आणि स्वतःला शूट करून घेतलं. त्या बातम्या येतात का नाही पेपरला? डॉक्टर आहेत पण गळफास घेतला,
शिक्षक आहेत पण औषध घेतलं. ह्या बातम्या आपण वाचतो का नाही? काय कमी त्या लोकांना? अहो पैशाच्या गादी झोपत्यात, गुलाबी नोटांचे मंडळ आहेत, पण अख्खी रात्र फॅनकट बघून टकमक काढतात, डोळ्याला डोळा लागत नाही. हे का नाही? पैसा भरपूर आहे, प्रतिष्ठा भरपूर आहे, सगळं आहे हो, पण जीवन कसं जगाव हे ज्ञान नाही. इकडे आपल्या खेड्याकडे महाराज 70 वर्षाचा म्हातारा आहे, 4 पोरींचे लग्न करतोय, 2 पोरींचे लग्न करतोय, भारी बंगला बांधतोय, म्हातारं झालंय. आणि त्यात 70 वर्षाच टायमिंगला शेजारची 2 एकर विकाय निघली ना, ती 2 एकर काळवठीचा तुकडा बी घेतोय, 15 लाखाचं 20 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन चौकात बसतोय आणि भारी गप्पा आणतोय. कोण? 70 वर्षाचं. आणि तिकडं 25, 30, 35 संपलं. काय कमी आहे? विचाराची श्रीमंती नाही, विचाराची, बाकी सगळं आहे. म्हणून मला सांगायचं तात्पर्य, जीवन जगताना, परमार्थ करताना आदर्श व्रत जीवन जगा. आदर्श व्रत. तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं नाही, आम्हाला काय आवडतं हे बी महत्वाचं नाही, भगवंताला काय आवडतं ते महत्वाचं आहे ना. परमार्थ करताना जसं व्यवहार सांगते तुम्हाला, मनुष्य किती दिवस जगला याला किंमत अजिबात नाही, पण कसा जगला याला मात्र निश्चित किंमत आहे का नाही? तसं परमार्थ किती केला याला अजिबात किंमत नाही, 0. 25 वर्ष वाऱ्या केल्या. आमच्या तिकडे एक जण म्हटलं, महाराज अहो 25 वर्ष वाऱ्या करतोय, अहो जोडीने जातोय, जायला पाहिजे म्हणलं, हे की नाही? आपल्या वाडवडिलांनी वारी चालू केली, साधू संतांनी चालू केला नियम, गेला पाहिजे, जायलाच पाहिजे. पण आषाढी आली की पंढरी, कार्तिकी आली की आळंदी, आषाढी आली की पंढरी, कार्तिकी आली की आळंदी, आल्यावर वर्षभर ह्याचा बांधकोर त्याचा बांधकोर, ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे, ह्याची टाकाटाकी त्याची टाकाटाकी. कोण खाता असले वाऱ्यांना? 25 वर्ष केलं काय आणि 50 वर्ष केलं काय? 0 किंमत आहे का नाही? म्हणून भक्ती थोडीच, देवाला आवडेल अशी. मग मी ते 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे आपल्याला काही नाही समजली तरी चालेल, पण काय कळलं पाहिजे? आपल्या भगवंताला काय आवडतं ते समजावं. आवडे देवाचे तो ऐका प्रकारे, आवडे देवाचे तो ऐका प्रकारे, आवडे देवाशी तोय का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. कोण सांगतय? चव्हाण महाराजांनी सांगितले आता, हे की नाही? सांगतात नाथ बाबा, सुंदर अशी पवित्र गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. मग आपली भक्ती अशी चालली का? चालली का? माळ घाला म्हटलं की लोक म्हणतात, महाराज खाय प्यायचे दिवस आहेत, महाराज अजून बरेच दिवस बाकी आहेत, एवढी काय गडबड आहे, काय काय एवढी भारी? महाराज आमची मनाचीच माळ आहे. मग कोणी सांगितली मनाची माळ घालायला? ज्ञानदादा, निवृत्तीदादा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, गीता, गाथा, भागवत कोणत्या ग्रंथात कोणत्या संतांनी विषय मांडला काय मनाची माळ घाला? सांगितलंय का? काय करून नवीन फेड आणलं देव जाणे समजतच नाही. आमची मनाची माळ आहे, याला परमार्थ म्हणत नाही. तर 0 किंमत. व्यवहार सांगते, व्यवहार, व्यवहारातलं साम्य सांगते. थोडक्यात एक उदाहरण, भजन करा विठ्ठल विठ्ठल
बऱ्यापैकी उरकलेली मंडळी दिसत आहेत. भोजन नाही, हे म्हणजे जेवण आणि हे म्हणजे लग्न. बऱ्यापैकी माणसं उरकलेले. आपलं झालंय का? करायचं का? करायचंय. भारी आहे. ताकाला जाऊन गाडगं लपवायचं नाही. नाही तर नको 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 मनातून तर आहे, पण तसं नाही. म्हणले वा भारी वाटलं, लग्न करायचंय महाराजांना. पण आता येणार भारी आहे. त्याला माहिती काय म्हणा तुला मोठा गोळ असं पाहिजे का? हो सगळं बघू आपण. नाही म्हणलं तर लय मोठा प्रॉब्लेम होईल, कारण आता लय मोठा दुष्काळ आहे. कोणता? पैशाचा नाही, पाण्याचा नाही आणि पावसाचा नाही, सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. हाची दुष्काळ ते कुठं गेला की माणूस म्हणतोय महाराज आहे का एखादी? महाराज बघता का एखादी? आणता कुठून? सपरात राहणारा बाप असं तर त्याला वाटतंय बघ माझी पोरगी बंगल्यात जावा. आणता कुठून? पण तरी सुद्धा महाराज आमच्याकडे भारी मुलगी आहे. पाहिला तुम्ही येणार. समजा तुम्ही 4-2 जाणती माणसं आहेत, हे चोपदार आहे तुमच्या सोबत, लय भारी, सगळं परिचय फिरणं सगळं माहिती आहे. तुम्ही 4-2 जण महाराजाला घेऊन आमच्या गावाला आले. नवरी मुलगी पसंत पडली, त्यांना महाराज भारी आवडले. जेवण झालं, नाश्ता झाला, चहा पाणी सगळं उरकलं, बोलणी वगैरे झाली घरच्यांची, महाराजांचं सगळं भारी नियोजन झालं. तुम्ही निघलात. निघल्याच्या नंतर अगदी उमऱ्याच्या बाहेर आलात, अंगणात आले, गाडीपर्यंत गेले, गाडीचा दरवाजा उघडला, आत बसणार. तेवढ्यात आतून नवरी मुलीने आवाज दिला, म्हणजे थांबा थांबा, नवरदेव मुलाशी 2 शब्द बोलायचे. तुम्ही 4-2 जण साईडला थांबले. महाराजांना आतमध्ये पाठवलं. महाराज इकडं थोडा हे साईडला थांबले आणि तुम्हाला आतमध्ये पाठवलं. तुम्ही आतमध्ये गेले, 2 जण बोलत बसले. बोलता बोलता 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, तरी गप्पा मारतायत, बोलतायत. नवरी मुलीने विषय मांडला. म्हणजे महाराज तुमचा संसार 1 नंबर करणार, तुमच्या आई बाबांची सेवा मनापासून करणार, तुमच्या मुलांना जन्म देणार, तुमच्यावरती नितांत प्रेम करणार, मुलांना संस्कार भारी लावणार. पण माझी एक अट आहे. म्हणे काय? तुमचं मंगळसूत्र घालणार नाही. चालेल का? काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणतेस? 1 नंबर आहे दिसायला. जमल का? हा नाही. बरोबर 50,000 पगार बी आता जमल नाहीच म्हणते. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की व्यवहारात आपल्याला बिना मंगळसूत्राची बायको चालत नाही. नाक नाही ते वाया गेले, वाया गेले, नाक नाही ते वाया गेले, नाक नाही ते
नाथबाबांचा हरिपाठात काय करावे ते 32 लक्षणे. बायको एक नंबर देखणी, उंच पुरी आहे, नाक्षरे शिकलेली आहे, देखणी एक नंबर आहे, सगळं नावा गावाची आहे, भारी हो. पण नाक नाही, नाक जमल का? नाही जमणार. तुमच्या मुलांना जन्म देणार, तुमच्या आई बाबांची सेवा करणार, तुमच्यावर नितांत प्रेम करणार, संसार भारी करणार, पण मंगळसूत्र घालणार नाही. जमल का? तस पंढरीला येणार, आळंदीला येणार, कीर्तनाला येणार, प्रवचनाला येणार, पारायण करणार, 500 सोडून 5000 देणार, पण महाराज माळ सोडून बोला. जमल? असली भक्ती कितीही करा, 0 किंमत. बरं, परमार्थ केला पाहिजे, माळ घातली पाहिजे, आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे, हे कोणची आई लेकरांना सांगते का हो? बाप नाही सांगत. साधारण बाप काय सांगतो? बाळा शाळेत जर गेला नाही तर लय मारेल बर का, अशी म्हणणारी तो बाप मंडळी आहे. दारा जर काढला नाही तर जेवाय देणार नाही बर का, असं म्हणणारा बाप आहे. अभ्यास नाही केला तर लय मारीन, असं म्हणणारी आई आहे. पण असं एकही बाप म्हणत नाही की हरिपाठ जर वाचला नाही तर तुला जेवाय देणार नाही बर का, असं म्हणणारा बाप आहे काच? इकडं महिला मंडळी, बाळा शाळेत चाललायस पण जाता जाता आजोबाजींचं दर्शन करून जा बर का, अशी म्हणणारी आई आहे का? काय खरूच झाली काय म्हातारीच्या पायाला? काय फरक पडन काय सांगितलं? आई नाही असं सांगणार, बापाही नाही असं सांगणारा. मग हे परमार्थ केला पाहिजे, आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे, हे कोण सांगतंय? म्हणून जन्माला घालणाऱ्या आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कीर्तिवानू. जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ अभंगाच्या पहिल्या चरणात उभं राहिलं. मग आई आणि वडील यांच्यापेक्षा संत श्रेष्ठ आहेत, मग आई वडील काहीच कामाचे नाहीत का? आहेत ना. नाही असं नाही, आहेत हो. खास जर सांगायचं झालं तर आई बाबांना एक विचाराची वेगळी सवय लागून गेली. आईच्या आणि वडिलांच्या डोक्यात वेगळाच भ्रम आहे. फक्त आपल्याला वाटतं आपला मुलगा 2 रुपये 4 रुपये कसे करील, 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी सांभाळी
बापले काचे मारे बापले काचे मारे कशासाठी आई वडिलांनी सांभाळलं? लोभ आहे, लोभ, अपेक्षा आहे, मोह आहे. कोणचा लोभ? 2 रुपये 4 रुपये कसे होतील, 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी होईल, 2 एकराचे 4 एकर कसे होईल, 2 खोल्याच्या 10 खोल्या कशा होईल, याच्यासाठी झटतोय का नाही आज आपण? सगळं काही त्याच्यासाठी चाललंय. पण लक्षात ठेवा, सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य, अख्खं विश्व आज त्याच्या पाठीमागे चालले. ठीक आहे नाही? सत्तेसाठी माणूस काहीही करायला तयार आहे, संपत्तीसाठी मनुष्य काहीही करायला तयार आहे, आणि सौंदर्यासाठी माणसं काहीही करायला तयार आहेत. पण आम्हाला हे माहित नाहीये की सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या तीनही गोष्टी नश्वर आहेत. आज आहे उद्या नाही. सत्ता, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, उद्या राहूच काय खात्री नाही सांगता येत. संपत्तीचा तसंच आहे. आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो, आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो. कबीरजी बोलतात, घमेंड मत करना जिंदगी में तकदीर बदल सकती है. काय बोलतात? घमेंड मत करना जिंदगी में तकदीर बदल सकती है, शीशा वही रहता है, बस तस्वीर बदल सकती है. अहंकार नको कोणत्या गोष्टीचा. कोणावरती कोणती वेळ कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. म्हणून कोणत्याच गोष्टीची घमेंड नको, कोणत्याच गोष्टीचा अहंकार नको. वेळ निघून जाते. आणि सौंदर्य बी तसंच आहे. छोटस असं पुढं आलं ना महाराज 2-3 वर्षाचं, असं समोरून चाललं ना, असं वाटतं पटकन उचलून घेऊन पटापट पटापट काय करावा. तुम्ही ओळखताय बरोबर. पण मला सांगा, पुन्हा ते 40 वर्षांनी भेटलं मग घेणार का? छोट पुन्हा 40 वर्षांनी समोर आलं मग घेणार का? काय प्रॉब्लेम आहे? अहो संपलं ना सौंदर्य रास. लय भारी ऍपल सारखे, सफरचंद सारखे गाल होते. कधी गाला सुरकुत्या पडल्या, दात काळे भर केस होते, काळेचे पांढरे झाले, नाजूक दात होते, बोळकं झालं, टक्कल पडला, गुडघे कामातून गेले, मनका कामातून गेला. सौंदर्य शरीरा Thank you.
दात पडून जाणार आहे, गुडघे कामातून जाणार आहे, मनका कामातून जाणार आहे, हळूहळू टक्कल पडणार आहे, केस पांढरे होणार आहे, सौंदर्य नश्वर. एक दिवस आपल्याला जायचंय, जगाचा निरोप घ्यायचाय. मग असं काहीतरी धन कमवा की जेणेकरून ते धन आपल्या सोबत येईल. असं काहीतरी जीवन जगा की आपला आदर्श कोणीतरी घेईल. आज कमवलं का नाही आपण? माणसं म्हणतात महाराज अहो आमच्या सफराला वळचण नव्हती, आता सफर काय बघा राहिली नाही. पण तरी बी जुन्या माणसांना माहितीये काय, आमच्या सफराला वळचण नव्हती, आज मेन चौकात 5 मजली बिल्डिंग आहे. कमावलं का नाही? अहो सायकल बी नव्हती आम्हाला, आता 2 व्हीलर 4 व्हीलर 5-10 गाड्या उभ्या आहेत. 2च एकर बापदादाची होती, आज 50 एकराचा मालक आहे. कमावलं का नाही? पण आपल्यासाठी काय, जब आएगा बुलावा हरि का छोड़ के सब कुछ आएगा जब रे बुलावा रे, जब रे बुलावा रे, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना जायचंय का नाही? अंतकालीन घर घराच्या जाग्यावर, गाडी गाडीच्या जाग्यावर, बॅलन्स बँकेत, दागिने तिजोरीत, इस्टेट जाग्यावर, नातेवाईक फक्त तिथपर्यंत. काय आहे कोणाला विश्वास? मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्यासोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार. करा बरं एखाद्याने वरबोट येईल काय कुणाची? पीटी मास्तर आपली येईल इकडं. मी गेल्यास नंतर माझा नवरा माझ्या सोबत येणार म्हणजे येणार. काय विश्वास? करा बरं वरबोट एखाद्याने येईल काय? नाही काय मुंगुळाच्या डिपीला मुंगळा चिटकून बसले त्या संसाराला. घर माझं, बायको माझी, संसार माझा, नवरा माझा, पोरं माझी. काय एक गोष्ट काय झालंय त्याला थांबवा, सगळं सोडून द्या, शास्त्र शुद्ध परमार्थ करा आणि जाता जाता आपलं खरं धन काय आहे ते थोडं ओळखून घ्या. तुमची खरी संपत्ती काय आहे थोडं समजून घ्या. आमचे नाथ बाबा सांगतात तुमचं खरं धन आणि तुमची खरी संपत्ती काय आहे थोडक्यात सांगते. भजन करा विठ्ठल. जोडवे, पैंजण, बांगड्या याच्यावरनं निष्कर्ष लावला की या महिलेचं लग्न झालंय का नाही झालं, हो की नाही? कारण आमची साडी तुम्हाला विचार करायला भाग पाडते, आमचं मंगळसूत्र विचार करायला भाग पाडतंय, जोडवे, पैंजण, बांगड्या त्याच्यावरनं तुम्ही निष्कर्ष लावताय की या महिलेचं लग्न झालंय का नाही झालं. पण मला सांगा तुमचं लग्न झालंय का नाही झालं हे आम्ही कसं ओळखायचं? भारी भारी तुम्ही तुला अजून टस्ट शिकता. सांगायचं तात्पर्य खऱ्या अर्थाने तुमचं लग्न आहे का झालंय का नाही झालं आम्हाला पाहून कळत नाही. तुम्ही 4 करून मोकळेच आहेत आहे का नाही? आहे काय ओळख एखादा पुरावा वगैरे काय नाही तुम्हाला? आमचं लग्न झालंय का नाही झालं तुम्हाला आमच्या कुंकावरनं कळतंय, आमच्या जोडवे, पैंजण, बांगड्या याच्यावरनं कळतंय. पण तुमचं लग्न झालंय का नाही झालं नाही समजत आम्हाला. म्हणून सांगायचं तात्पर्य आमचा खरा अलंकार आमचं मंगळसूत्र आहे, आमचा खरा दागिना आमचं कुंकू आहे, आमचा खरा अलंकार आमचे जोडवे, पैंजण, बांगड्या हे आमचे अलंकार आहेत. पण लक्षात ठेवा तुमचा खरा अलंकार जर कोणता असेल तर तुमची बायको आहे. तुमचा खरा दागिना कोणता असेल तर तुमचा मुलगा आहे. आणि खरी संपत्ती जर कोणती असेल तर तुमची मुलगी आहे. 4 चौघात पाहुण्यात चौकात माणसात गेल्यास नंतर लोक हे विचारत नाही भाऊ जमीन किती असं विचारतात का? मग काय विचारतात? तुमची मुलं कशी आहेत, किती आहेत, काय करतात, बायको बरी आहे का, संसार पाणी बरा आहे का,
हे का नाही असं विचारतात. असं नाही विचारित किती गाड्या आहेत आणि किती ऊस गेला, लगेच भेटले. तुमचं खरं धन खरी संपत्ती काय असेल तर तुमची पत्नी आहे. लक्षात ठेवा, ज्यांची बायको सगळ्यात सुंदर संस्कार संपन्न शब्द महत्वाचा आहे. ज्याची बायको सगळ्यात सुंदर संस्कार संपन्न आहे, आज त्यांचा संसार एक नंबर आहे. म्हणजे देखणेपणा जाऊ नका बरं का, नाही तर लगेच तुमच्या बायका तुमच्या डोळ्यापुढे उभ्या राहतील. आमची बायको उंच आहे का, गोरी आहे का, देखणी का आणि सड पातळ आहे का, याला देखणं नाही म्हणत. देखणं कशाला म्हणतात, देखणेपणाची व्याख्या सांगते तुम्हाला. एका लेखकाने लिहून ठेवली, ते बोलतात त्याची चेहरे देखणे. देखणं कोणाला म्हणतात? त्याची चेहरे देखणे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे मोल नाही फारसे. तुमची बायको काळी का गोरी याला किंमत नाही, ती उंच आहे का बुटकी याला किंमत नाही, ती सडपातळ आहे का जाडूबाई याला किंमत नाही. मग तिचं राहणं, तिचं बोलणं, तिचं वागणं, आहार विहार आचार उच्चार या गोष्टी ज्यांच्या सुंदर आहेत त्याला देखणं असं म्हणतात. अशी बायको आहे का आपली? अशी पत्नी ज्यांची, आज त्यांचा संसार एक नंबर. ज्यांची मुलं संस्कार संपन्न, त्यांचंच म्हातारपण सुंदर आहे. नाही तर मग ठरलेला एक महिना इकडं एक महिना तिकडं. दिवस काढायची बारी आपल्यावर 100%. ही वेळ आपल्यावरती नकोय म्हणून आपल्या मुलांना संस्कार, आणि ज्यांच्या मुली संस्कार संपन्न आहेत त्यांचं बी म्हातारपण चांगलं आहे का नाही. म्हणून सगळ्यात अगोदर खरं धन जर काय असेल तर आपली मुलं आहेत हे समजून घ्या. आपली बायको आहे, आपली मुलगी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आमची माऊली ज्ञानेश्वरी बोलतात, ए तो वडील जे करती, काय सांगतात, किंवा ए तो थोर जे करती तया नाम धर्म ऐसे ठेवती. कोण आहे मोठं? काय जगाचं देणं घेणं आहे आपल्याला. आमच्यासाठी आमचा बाप मोठा आहे, आमच्यासाठी आमचे वडील मोठे आहेत. मग लक्षात ठेवा, काही गोष्टी त्या आईला समजाव्यात आणि काही गोष्टी त्या बापाला कळाव्यात. पण आईला आणि वडिलांना जर समजलं नाही तर लेकरांना सांगायला येईल का? कोणीतरी 10-5 किलोमीटरवरनं निमंत्रण देत आहे आपल्या पोराला जेवायला या. 10-5 किलोमीटरवरनं 15 ते 20 वर्षाचं लेकरू आपलं तिथं जातंय, पंक्तीला बसतोय, एवढा तुकडा त्याच्या ताटात पडतोय, निम्याला तिला पाय घोटमळ ते घरी येतोय. आणि आल्याच्या नंतर आमचा बाप म्हणतो ये रे बाळा झोप, आमची आई म्हणते ये रे बाळा झोप. कुणी सांगायचं त्या लेकराला की घर का खाने वाला कुबेर होता है और बाहेर का खाने वाला हलकट होता है, हे कुणी शिकवायचं? हे जर आईला माहिती नसेल, हे जर तुम्हाला वडिलांना माहिती नसेल तर लेकरांना सांगू शकता का? कधीच नाही, कधीच. म्हणून पहिले आईने सुधरा, बाबांनी सुधरा, आपोआप आपली मुलं सुधारतात. विठ्ठल विठ्ठल पाहिजे का नाही संस्कार आपल्या मुलांना? एवढी परिस्थिती अवघड आहे. एका बापाचे 2 दावे घातले पाहिले. डायरेक्ट फोन, महाराज असा असा कार्यक्रम आहे. कसला? आमच्या वडिलांचा दहाव्याचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरा फोन, महाराज असा असा कार्यक्रम. म्हणलं कुठं? अमक्या ठिकाणी. कधी? म्हणले आता हे तारखेला. अहो म्हणलं कालच तारीख घेतली ती. नाही ती आमच्या भावाने दिली, सेपरेट आहे माझा दुसरा दावा. एका बापाचं 2 दाव, एका आईचं डबल वर्ष श्राद्ध अनुभवलेलं. मला सांगायचं तात्पर्य काय बापाला प्रेम आहे म्हणून डबल दावा आहे काय? म्हणून डबल वर्ष श्राद्ध आहे का? एक तर असा फोन आला कार्यक्रमाचा, बऱ्याच वेळा मी बऱ्याच ठिकाणी सांगते, कारण काय काय गोष्टी लपवता येत नाहीत. महाराज असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही कार्यक्रमाला या. म्हणलं कसला? म्हणले दहाव्याचा. म्हणलं कधी? म्हणले उद्याच्याला. योगाने मला सवड होती, मी म्हंटल येते. पण बोलता बोलता म्हणलं भाऊ उद्याच्याला कार्यक्रम आणि एवढं लेट का नियोजन करताय तुम्ही? ते महाराज उशिरा नाही. मग अवघड 10 दिवसांना असतो दहाव्याचा कार्यक्रम ना, उशिरा नाही म्हणले. म्हणलं मग काल आमचे पिताश्री गेले, आज सावडलंय आणि उद्या दहाव्याचा कार्यक्रम. म्हणलं एवढी गडबड का? आपण बी करतो ना थोडं मागं पुढं. जर अडचण प्रॉब्लेम काही आला तरच 4-2 दिवस आपण इकडं तिकडं करतो. अहो पण म्हणले काल गेले तर आज सावडले ना, उद्या दावा आहे. म्हणलं एवढी काय का? अहो म्हणले एक जण अमेरिकेत आहे,
एक जण दिल्लीत आहे, एक जण आणखी लांब आहे. 10 दिवस राहायला सवड कोणाला आहे? म्हणून ते काल गेले, आज सावडले, आम्ही उद्या नियोजन केले. मग असं करा ना, तुम्हाला सवड तुम्ही या ना. आणि मला सवड होती, मी म्हटलं येते, पण येते म्हटलं नंतर ते म्हणले महाराज मग तुमचं ते हे कसं? म्हणलं काय? हा तुमचं देण्या घेण्याचं कसं? मला पार्टी जरा बरी दिसली, म्हणलं 15,000 देऊन टाका. म्हणले महाराज 15 सोडून 20 घ्या, पण सगळं तुम्हीच करा. म्हणलं सगळं तुम्हीच करा म्हणजे काय? म्हणले प्रवचन करा, भात शिजवा, काकांचा बी बघा, कावळ्याचा बी बघा, आणि सगळं तुम्हीच उरका. म्हणलं चालतंय, प्रवचन बी करू म्हणलं, तिकडं भात पण शिजू म्हणलं, कावळ्याचा बी बघू, काकांचा बी बघू, पण हे कुणाचं करायचं? हा मला सांगायचं तात्पर्य एवढंच की साध्या घरातला माणूस बिल्डिंग मध्ये गेला, साध्या कपड्यातला माणूस स्टारच्या कपड्यात गेला, सायकलवरचा माणूस भारी गाडीत गेला, पण प्रेम राहिलं का? आपुलकी? पहिलं पाहून आलं ना एखाद्याच्या घरी शेजारी, शेजारची 10 माणसं म्हणायची चहा घ्यायला चला ना, चहा घ्यायला चला ना, चहा घ्यायला चला ना. होतं का नाही तसं? आता राहिले का माणूस? राहिली का आपुलकी? काही नाही. पुढं काय होणार हे साधू संतांना माहिती होतं, म्हणून त्या काय तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलं, कमीत कमी माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं. पण त्यांच्या भाषेत ते बोलतात मानवानं माणुसकीला जागा रे, मानवानं माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, मानवानं माणुसकीला जागा रे, मानवानं माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा, आता तरी माणसासारखं वागा, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा, मानवानं माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा. काय सांगितलं? मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा. सांगायची बारी आली, अनुभवला असेल काय लोकांनी, उगा पाहिल्या नाही तर दुसरं लाटत आपण पॉझिटिव्ह आली बी असेल काय माणसं, आहे का नाही? जवळच्या माणसाने आपले फोन नाही घेतले, जवळच्या पाणी नाही दिलं आपल्याला, पाणी समोरून रस्ता होता आणि ते पाठी मागून जायला लागली. अनुभव आले असेल. करतात माणसं आपलं प्रेम, डोक्यातला भ्रम काढून टाका, अजिबात नाही. माणूस लक्षात ठेवा, माणूस माणसावर प्रेम करत नाही, माणूस माणसाच्या सत्तेवर प्रेम करतो. माणूस माणसावर प्रेम करत नाही, माणूस माणसाच्या संपत्तीवरती प्रेम करतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतःकाळीचे नाही कोणी नाही, अंतःकाळीचे नाही कोणी नाही, काय सांगितलं? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकालीचे नाही कोणी. लक्षात ठेवा, दिलं घेतलं तरच गोड आहे, नाही तर कुणी नाही कोणाचं. आणि शेवटी कोण येतं आपल्याला सोडवायला? तू का म्हणे तुझं सोडविना कोणी नाही नाही कुणाचे कोणी, नाही
कोणाचे सगळे सोयरे मेल्यावरती राहतील सारे तुटतील धागे दोरे. कोणी कोणाचं नाही. तुगा म्हणे तुला सोडविना कोणी सोडविना कोणी तुगा म्हणे तुला सोडविना कोणी सोडविना कोणी सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचणे. हा विषय सकाळ लोकमत पुढारी पेपर मध्ये नाही. शास्त्रात हा विषय आहे आणि शास्त्र समजून ना बाप सांगत ना आई सांगत. शास्त्र समजून सांगतात फक्त संत. म्हणून अशा संतांच्यासाठी सांगतात अभंगाचं Oh
एकदा का अशा शास्त्र शुद्ध संतांची भेट झालीच, गाठ जर पडलीच तर काय होतंय? मला सांगा, दोन वारकरी एकत्र आले, काय गप्पा मारतात? यायचं का नाही पंढरीला? निघायचं का नाही आळंदीला? चला ना पारायणाला. हे गप्पा कुणाच्या? दोन वारकऱ्यांच्या. मला सांगा, दोन शेतकरी एकत्र आले, काय गप्पा मारतात? किती ऊस, किती आहे कांदा, किती राहिले कर्ज? कोण? शेतकरी. दोन पुढारी एकत्र आले, दोन पुढारी, काय गप्पा मारतात? कोणाचं सरकार आलं तिकडं? किती सीट? कोणाचं वार आहे? कोणता पॅनल आहे? ह्या गप्पा कोणाच्या? आणि दोन साधू एकत्र आले, ते काय गप्पा मारतात? बायका पोरं बरी आहेत का? बॅलन्स किती आहे? हे गप्पा मारतील का? दोन साधू जर एकत्र आले, आमचे कबीरजी बोलतात, 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड़. काय सांगतात? 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड़. हरिजन से हरिजन मिले, विहंग से 7 करोड़. दोन साधू एकत्र आले, 2 मिले 64 खिले, आपले 32 दात, समोरच्याचे 32, किती झाले? 20 रहे करजोड. हास्य उमटतं चेहऱ्यावरती. सांकेतिक खुणा आहेत साधूंच्या. चेहऱ्याकडे नकळत नजरेवर नजर पडली की भारी वाटतं, प्रसन्न वाटतं आणि सहज चेहऱ्यावरती हास्य उमटतं. आपले 32 दात, समोरच्याची 32 दात, 64 झाले. 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड. हे 10 आणि पुढच्याचे 10, किती झाले? 20 रहे करजोड. हरिजन से हरिजन मिले, विहंग से 7 करोड. हरीच्या दासाला हरीचा दास भेटला. सर्व शरीरावरती, अंगावरती काटा उभा राहिला. प्रत्येकाच्या शरीरावरती 3.5 कोटी रोमेत मोजण्याचा प्रयत्न करू नका. 3.5 कोटी आपले आणि समोरच्याचे 3.5 कोटी. आपण ना म्हणतो काय राव माणूस आहे, एवढा भारी आहे, पुढे गेलं, एक वाक्य बोलला आणि अंगावरती काटा उभा राहिला माझ्या. होतं का नाही कधी कधी आपल्याला तसं अनुभव येतो कधी कधी. या सांकेतिक खुणा आहेत साधूंच्या. मग असे साधूंच्या खुणा या आहेत. मग असे संत जर आपल्या जीवनात आले, असे साधू जर आपल्या जीवनात आले तर काय होईल? अभंगाचा तिसरा वाढवया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढवया सुख भक्ती. ठीक आहे. महिला मंडळी, मार्गशीर्ष माहिती कुंभार धरता का? लक्ष्मीव्रत, पूजा, फोटो, पुस्तकं वाटणे, केळी, सफरचंद, उपवास. महिन्यात 4 किलो वाढती बाई. हाय का नाही? चालू उपवास आहे, मला उपवास आहे. भारी नियोजन आहे. एवढी पूजन अर्चा 1 नंबर. पण अंगणात सासूबाई बसलेली चहा देता का 2 टाइम? हा, खरंच लक्ष्मी प्रसन्न होईल का? चालती बोलती लक्ष्मी समजून घ्या. चालता बोलता देव समजून घ्या. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता. का म्हटलं? पृथ्वीवरती सुद्धा खूप पाप झालं, गायच्या रूपाने ते भगवंताकडे गेली, है का नाही? पण आईवरती कितीही अन्याय हो द्या, आईला कितीही त्रास हो द्या, पण आईची पुढे तक्रार कसलाच विषय नाही. म्हणून ते सांगतात पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आणि स्वर्गापेक्षा उंच असणार आमचा बाप आहे. यांना कमी लेखू नका. शेवटची 10 मिनिटं थोडक्यात बाप म्हणजे काय आणि आई म्हणजे काय सोप्या भाषेत सांगते. भजन करा. विठ्ठल आईची किंमत, वडिलांची किंमत समजते कोणाला? मी बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी, प्रत्येक कार्यक्रमात शेवटची 5-10 मिनिटं आई वडिलांच्या वरती बोलत असते. आमचे महाराज मला म्हणत असतात घरी गेलो, काय ग म्हणे तुझं? दरवेळेस करा आईची सेवन, करा बापा सेवा. काय सांगायचा विषय का? आमचे महाराज म्हणजे माझे मालक, ते बी कीर्तनकार आहेत, ते मोठे चिरंजीव आहेत. हे बी कीर्तनकार आहेत, भागवताचार्य आहेत, सुनबाई कीर्तनकार आहे, बारका मुलगा कीर्तनकार आहे, अख्खी फॅमिली कीर्तनकार आहे माझी. नवे आमची आनंदगड नावाची एक वारकरी शिक्षण संस्था आहे. 60 ते 70 विद्यार्थी आता आमच्या तिथं शिक्षण घेत आहेत. गेली 15 वर्षाची परंपरा आहे.
15 वर्षाची शाळा आहे. भरपूर मुलं तिथं कीर्तनकार होऊन, वादक होऊन, गायक मंडळी होऊन बाहेर पडलेले आहेत. आम्ही अख्खी फॅमिली माझी परमार्थात आहे. पण मी बऱ्याच वेळा हा विषय मांडताना आमचे महाराज मला म्हणतात, तुझं दरवेळेस गेलं ना गेलं, भेटलं ना भेटलं, करा आईची सेवा, करा बापा सेवा. हा काय सांगायचा विषय का? नाही ना विषय सांगायचा. पण बारी आली का नाही सांगायची? आई वडिलांच्या वाटण्या घातल्या का नाही लेकरांनी? आई वडिलांच्या वाटण्या घातल्या. आई तोपर्यंत जमिनी वाटून घेतल्या. आईचा डबा दागिन्याचा पळवला. आईचा खून केला. ह्या बातमी वाचतोय का नाही आपण? मग सांगायची बारी आली का नाही? म्हणून शेवटची 10 मिनिटं सांगते. आईची किंमत, वडिलांची किंमत समजते कोणाला? ज्यांची आई आज या विश्वात आहे त्यांना आईची किंमत कधीही कळत नाही. ज्यांचे वडील आज या विश्वात आहेत त्यांना वडिलांची किंमत कधीच समजत नाही. पण जेव्हा आपली आई जगाचा निरोप घेते, आपले बाबा जगाचा निरोप घेतात, तेव्हा आपलं म्हणावं असं खाली कोणीच राहत नाही. आता कोरोनाच्या काळात अनुभव आला असेल कित्येक लोकांना. डॉक्टर काहीही करा पण माझा बाप वाचवा. सांगन तेवढा आकडा सांगा, माझी आई वाचवा, फक्त माझ्या मुलाला वाचवा. पण यश आलं का? नाही जमलं. ज्यांचे आई बाबा गेले त्यांना जाऊन विचारा. त्याच्यापेक्षा अजून सोप्या भाषेत महिला मंडळी, आपल्याला माहेर किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथं जायचं. जोपर्यंत माहेरात आपले बाबा जिवंत आहेत तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथं जायचं. पण जेव्हा आपली आई जगाचा निरोप घेते, आपले बाबा जगाचा निरोप घेतात, तेव्हा तिथं फक्त पाहुणी म्हणून जाणे, रातची रात्र राहणे आणि माघारी येणे. आई गेल्याच नंतर, वडील गेल्याच नंतर भावाच्या घरी सोन्याचा दूर निघला ना, रिकाम्या हाताने जायचं आणि रिकाम्या हाताने यायचं. तिथं अपेक्षा नाही. म्हणून ती आहे तोपर्यंत. म्हणून जाता जाता शेवटचा पण. तुमच्या गावासारखं एक गाव होतं पहा. सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, पती पत्नी आणि एकुलती एक मुलगी होती. नॉर्मल परिस्थिती, गरिबी, हालाकीचे दिवस. लेकराला स्वतःच्या पायावरती उभं करायचं, सुंदर भवितव्य घडवायचं या विचारात ते जोडपं जीवन जगत होतं. योग असा दुसऱ्याच रानात आई कामाला जायची. वडील लोकांच्या रानात कामाला जायचे आणि 4 रुपये येतील ते तसेच गाठीला बांधून ठेवायचे. का? तर लेकराला आपल्या शाळा शिकवायची, स्वतःच्या पायावरती उभं करायचंय त्याच्यासाठी. छोटं गाव असल्या कारणानं गावातल्या 4थी 5वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शेजारच्या गावाला पाठवलं. तिथलंही शिक्षण पूर्ण झालं. पदव्युत्तर शिक्षणासाठी आणखी दूर, आणखी लांब ठेवण्याचा निर्णय त्या जोडीने घेतला. पूर्ण 2 वर्ष 3 वर्ष आपली दिदी घरी येणार नाही, आपल्याला पाहायला भेटणार नाही, एवढा कठोर निर्णय त्या जोडीने घेतला. 4-6 दिवसांनी आपलं लेकरू जाणार आहे. बाबा जर कुठं 4 चौघांच्या कट्ट्यावरती गप्पा मारायला गेले ना, तिथं आठवण व्हायची, आपली दिदी जाणार आहे बरं का, लवकर घरी येणार नाही, तिची ना आपली भेट होणार नाही. आपोआप पावलं वडिलांची घरच्या दिशेने यायची. आई जर कुठं मैत्रिणीच्यात बसलीच, गप्पा मारायचं रमलीच, तर तिला सुद्धा आठवण व्हायची, आपली दिदी जाणार आहे, लवकर घरी नाही येणार. मग चला पटकन घरी. अगदी उद्याच्याला जाणार म्हणून आदल्या दिवशी आईने सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला. भारी ताट सजवलं, पुरीला समोर पाटावरती बसवलं आणि छोटे छोटे घास ती आई लेकराच्या मुखात भरवू लागली. पण जेवण भरवताना मात्र सुंदर मार्गदर्शन ती माऊली आपल्या लेकराला करत होती. बाळा, तू चाललीस ना बाहेर शाळेला, अभ्यास कर बरं का, संगत चांगल्याची कर बरं का, पहिला नंबर मिळव आणि लवकर घरी ये, आम्ही तुझी वाट पाहतोय. असं सुंदर मार्गदर्शन ती आई लेकराला करत होती. पण हे मार्गदर्शन करताना मात्र आईच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा होत्या. लेकराचं प्रेम त्या आईला रडवत होतं. मुलगी स्वतःच्या हाताने आईच्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि आईला सांगते, आई रडू नको ना, खरंच मी अभ्यास चांगला करेल, संगत चांगल्याची करेल, पहिला नंबर मिळवेल आणि लवकर घरी येईल, तू रडू नको ना आई. आईच्या डोळ्यातले अश्रू स्वतः पोरीने पुसले. माय लेकीचा चाललेला संवाद पाठीमागच्या दरवाजातून येणाऱ्या बाबांनी जवळून ऐकला, पाहिलं. पण त्यांच्या सुद्धा पायाखालची जमीन बाजूला सरकली. ज्या पोरीला बोटाला धरून चालायला शिकवलं, जिला अंगा खांद्यावरती खेळवलं, जिच्या मुखात छोटे छोटे घास भरवले, ते आपलं लेकरू आपल्याला सोडून जाणार होतं. हे न सहन होणारा विचार होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. पण मध्ये अडथळा नको, अडचण नको म्हणून पाठीमागे तसंच काढता पाय घेतला आणि बाजूला सरकले.
स्वतःच्या हाताने बापाने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले. अगदी उद्याच्याला जायचंय म्हणून हे पती पत्नी पहाटे लवकर उठले. आईने घरातली कामं आवरली, वडिलांनी कामं आवरली, दोघांच्या आंघोळ्या झाल्या, लेकराला उठवलं. आंघोळ, दप्तर, डबा, बॅग भरलं, सगळं उरकलं. खाऊचा डबा, मिठाईचा डबा, कपड्याची बॅग सगळं घेतलं. वडिलांनी आपली छोटीशी गाडी बाहेर काढली आणि त्या गाडीत आईने सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या. शाळेत सोडवण्यासाठी हे पती पत्नी निघाले सकाळी सकाळी. अगदी शाळेतही पोहोचले. मुख्याध्यापकाच्या सोबत बोलणं, विचार विनिमय झालं, ऍडमिशन झालं, लेकराला तिथं सोडवलं. जड अंतकरणाने, जड पावलाने मागं बघत पुढं बघत, मागं बघत पुढं बघत कसे बसे आई बाबा गाडीपर्यंत आले. पुन्हा डोळे भरून शाळा मनात साठवली, लेकराला अंतकरणात साठवलं आणि आई वडिलांच्या डोळ्यातून खळखळ अश्रूंच्या धारा. लेकराला सोडून निघता येत नव्हतं, पाय निघत नव्हता, पण विलाज नव्हता. सोडवलं, दोघं जण गाडीत बसले आणि गाडी गावाच्या दिशेने निघाले. डांबरीने, हायवेने धावणारी गाडी. चालता चालता त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि आई जागेवर एक्सपायर झाली, संपली. एका नवऱ्याने पाहिलं, जी बायको आपल्या सोबत सप्तपदी चालून आली, जिने आपल्या आनंदात आनंद मानला, जिने आपल्या दुःखात दुःख मानलंय, ती आपली अर्धांगिनी, आपली सहचारिणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. एका नवऱ्याने जवळून पाहिलं. एका लेकराची आई लेकराला सोडून चालली की काय हा विचार क्षणभर एका बापाच्या मनात आला. पण क्षणाचा विलंब न लागता त्या माऊलीने तिथं जगाचा निरोप घेतला. त्यांना तिथून उचललं, घरी आणलं. घरी आणल्यानंतर अंत्यविधी कार्यक्रम वगैरे सगळा उरकून टाकला. लेकराला कसलाच निरोप, बातमी काही सांगितलं नाही. का तर शाळेवरती परिणाम नको, अभ्यासावरती परिणाम नको म्हणून कसलाच निरोप, कसलीच वार्ता, बातमी काही सांगितली नाही. बोलता चालता 4 दिवस, 8 दिवस, महिना, 6 महिने, पूर्ण 12 महिने झाले, पण लेकराला काही निरोप कळवला नाही. अगदी परीक्षा संपल्या, निकाल लागला, सुट्ट्या लागल्या आणि पोरीचा पहिला नंबर आला. सात्विक बापाच्या पोटी आणि सात्विक मातेच्या पोटी जन्माला आलेलं ते लेकरू होतं. सुंदर बक्षीस भेटलं, प्रमाणपत्र भेटले, ट्रॉफी भेटली, पहिला नंबर आला आणि लेकरू रोडच्या गाड्या बदलत बदलत घरी निघाला. संध्याकाळचे 5 ते 6 वाजलेले ते दिवस मावळलेला होता. लेकरू घरी आलं आणि घरी आल्यानंतर सगळेजण अंगणात उभे राहिलेले होते. चुलते होते, काकी होते, काका होते, मामा होते, मावशी होते, आजी होते, आजोबा होते, सगळेजण होते. सगळेजण अंगणात उभे असताना मुलगी आली. आल्याच्या नंतर लेकरू पटापट 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 सगळ्यांचं दर्शन घेत होता. पण दर्शन घेताना मात्र एकच प्रश्न मुलगी विचारत होती, माझी आई कुठे गेली? तुम्ही सगळेजण मला दिसताय, पण माझी आई गेली कुठं? माझे बाबा गेलेत कुठं? कोणाचंच धाडस होत नव्हतं की कसं सांगू या पोरीला तुझी आई आज आयुष्यात नाही, कसं सांगू या लेकराला तुझी आई तुला कधीच भेटणार नाही. सगळेजण सांगत होते, बाळा पुढं असेल बघ, बाळा पुढं असेल बघ. सगळ्यांना विचारलं तेच उत्तर. शेवटी तुळशी वृंदावनावरती जीर्ण झालेली आजी बसलेली होती. ज्या आजीच्या मुखात दात नव्हते, केस पिकलेले होते, हातपाय लटलट लटलट कापत होते. लेकरू तिथं गेलं, आजीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला, आजी तू तरी मला सांग की माझी आई कुठे गेली? आजीच्या डोळ्यातून अश्रू, हातपाय लटलट कापतायत. आजीचं सुद्धा धाडस झालं नाही. आजीने सांगितलं, बाळा आतल्या खोलीत असेल बघ. पोरीला वाटलं काहीतरी महत्वाचं विचार विनिमय चाललेला असेल, महत्वाच्या कामात माझे आई बाबा असतील, चला आतल्या खोलीत पाहूयात. धावत पळत लेकरू आतल्या खोलीत गेलं. आई भेटली नाही, बाबा भेटले नाही. शेवटी चला देवघरात तरी माझी आई असेल, देवघरात तरी माझे बाबा असतील. शोधत शोधत लेकरू देवघरात गेलं आणि जेव्हा मुलगी देवघरात गेली तेव्हा कोपऱ्यात खालीमान घालून बसलेले बाबा पोरीच्या निदर्शनात आले. ज्या वडिलांच्या अंगावरची कपडे मळलेले होते, केस विस्कटलेले होते, दाढी वाढलेला चेहरा होता आणि दोन्ही गुडघ्यात डोकं खुपसून डसा बाप रडणारा पोरीच्या निदर्शनात आला. मुलगी समोर गेली, वडिलांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला, बाबा तुम्ही का रडताय? बाबा तुम्ही तरी मला सांगा, आई गेली कुठं? वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. बापाचं सुद्धा धाडस झालं नाही. त्यांनी सांगितलं, बाळा आधी भगवंताचं दर्शन घे.
पोरीने भगवंताचं दर्शन घेतलं. बाबा मला आता तरी सांगा, माझा पहिला नंबर आलाय, मला बक्षीस भेटलंय, प्रमाणपत्र भेटलंय, ट्रॉफी भेटली, बाबा तुम्ही का रडताय? हाताने खुणवलं बाळा. भगवंताच्या फोटोच्या वरती आईचा फोटो लटकवलेला आहे. वरती पाहिलं, हातातलं बक्षीस, प्रमाणपत्र, ट्रॉफी जागच्या जागी गळून पडली आणि बापाच्या चरणावरती कोसळून लेकरू धाय मोकलून रडू लागलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की अगदी पहिला नंबर होता, सुंदर बक्षीस होतं, प्रमाणपत्र होते, ट्रॉफी होती, सगळं होतं, पण जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकून मुका घेणारी आई नव्हती या विश्वात. आईची किंमत त्यांना आहे. खरंच ज्यांची आई आज या विश्वात नाही त्यांना जाऊन विचारा आई म्हणजे काय. बापाची किंमत त्यांना आहे. ज्यांचे वडील या विश्वात नाहीत त्यांना जाऊन विचारा बाबा म्हणजे काय. आपलं चांगलं झालेली पाहायची दानत फक्त बाप नावाच्या महात्म्यात असते आणि आई नावाच्या महात्म्यात असते. माझा मुलगा माझ्यापेक्षा भारी व्हावा हे फक्त बापाला वाटतं, दुसरं कोणालाच नाही. भावाला सुद्धा नाही वाटत माझ्यापेक्षा माझ्या भावाचं चांगलं वाटतं का. आधी माझं चांगलं आणि मग त्याचं चांगलं. जगाच्या पाठीवरती दुनियाच्या बाजारात एकच नातं असं आहे, ते म्हणजे आई वडिलांचं. म्हणून मला सांगायचं तात्पर्य, त्यांना कमी लेखू नका. उगत 2 धाम 4 धाम आळंदी पंढरी दुनिया पालती घातली, पण आई वडील कुठेतरी कोपऱ्यात येत. आवडेल का भगवंताला? बऱ्याच वेळा मी हा विषय सांगत असते. काय काय लोक स्पष्ट वक्तेपणाने माझ्याशी बोलतात. कार्यक्रम संपल्या पुढे येतात, महाराज तुम्ही आई वडिलांचं भारी सांगितलं बरं का, पण आमचं म्हातारं काय चालीचं आहे तुम्हाला माहित नाही. अशी बी बोलतात. भारी सांगितलं बरं का महाराज, पण आमची म्हातारी काय खोडीची तुम्हाला माहित नाही. काय खोडीचं आहे म्हातारी तुमची? जरा बालपण आठवा आपलं. उगा 15 बाय 15चं सफराचं घर होतं. 4 बहिणी, 3 जण भाऊ आणि ती दोघच नवरा बायको कामाला जायची. होती का नाही परिस्थिती? दोघच कामाला जायचे, 4 पैसे कमवायचे. 3-4 पोरींची लग्न केली, आपल्याला शाळा शिकवली, चांगल्या घरात पुरी दिल्या. एक जण बँकेत गेलं, एक जण डॉक्टर झालं, एक जण शिक्षक झालं, शाळा शिकवली. आणि जिथं सफराचं घर होतं का तिथं बिल्डिंगचं काम झालं. 1, 2, 4 मजले बिल्डिंग बांधली आणि त्या बिल्डिंग मध्ये म्हातार झालेल्या आईला बापाला जागा नाही. किती मोठी शोकांतिक आहे का नाही आज परिस्थिती? या छोट्या घरात सगळी राहिलं ना. बरं पैसा नव्हता, जागा मुबलक नव्हती, तरी त्यांनी आम्हाला सांभाळलं, शाळा शिकवली, आमच्या पायावरती उभं केलं. आम्ही बंडल घ्यायला लागलो, चांगल्या घरात राहायला लागलो, भारी कपडे घालायला लागलो, दिवाणवर गादीवर झोपायला लागलो. मग आई वडिलांना जागा नाही. किती इमानदार आहे आपण. हे असलं कधीच करू नका. कबीरजी बोलतात, चाहे लाख कमाओ हिरे मोती. काय बोलतात? चाहे लाख कमाओ हिरे मोती, इतना तो याद रखना, अंतकाली कफन को जेब नाही होती. जाताना हारच्या कापडाला कुठं खिसा नाही. बंडल 4-2 बंडल कुणी सोबत देत नाही आणि दिलेच तरी नेता येत नाही. म्हणून एक काम करा, खऱ्या अर्थाने आमचे तुकोबाऱ्या सांगतात, किती काही केलं तरी मार्गदर्शन मात्र फक्त संत करतात.